पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या लेटर वॉर सुरू असल्याचं पाहायला मिळते। 2 दिवसांपूर्वीच गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची तक्रार जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्याकडे केली होती आणि आज पुन्हा एकदा भाजपचे शहराध्यक्ष असणारे धीरज घाटे यांनी देखील सुनेत्रा पवारांकडे तक्रार जी आहे ती राष्ट्रवादीच्या नेत्यांची अर्थात नगरसेवकांची केलेली आपल्यासोबत स्वतः ते आहेत, तक्रार केलेली आहे। तक्रारी मागचं नेमकं काय कारण? ही माहिती केवळ पुण्यामध्ये जे चाललंय ही माहिती या पत्राद्वारे मी दिलेली आहे। आपल्याला माहिती की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र 3 पक्षाचं महायुतीचं सरकार या राज्यात आहे। पण केवळ व्यक्तिगत आकसातनं राष्ट्रवादीचा एखादा नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल काही चुकीची विधानं करत असेल, भारतीय जनता पार्टीचा एखादा मोठा कार्यक्रम होतोय त्याच्यावरती टीका टिप्पणी करत असेल आणि याची दखल तुम्ही घेत नाहीये, म्हणून केवळ भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्या ज्या आहेत, सर्व आहेत, सुनेत्रा वहिनी पवार यांना या पत्राद्वारे माहिती दिली। हे कुठलंही लेटर वॉर किंवा पत्र प्रपंच असं नाहीये, ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी म्हणून हे पत्र आपण दिलेलं आहे। मात्र यामध्ये राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या वरिष्ठ नेत्याची अर्थात तुमच्या नेत्याची कामाची जर चौकशी लावली तर त्यात प्रॉब्लेम काय? अर्थात त्या नेत्यांनी काम किती केलंय, प्रभागामध्ये निधी किती आलाय किंवा मतदारसंघासाठी काय घडलंय याचा देखील आढावा जनतेसमोर येईल असं त्यांचं म्हणणं आहे। मुळात असं आहे की तुमच्या आरोपामध्ये तथ्य नाही, तुम्ही चुकीचे आरोप करताय, केवळ व्यक्तिगत आकसातनं तुम्ही आरोप करतायत आणि तुमची आणि त्या नेत्यांची, भारतीय जनता पार्टीच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांची कामाची आणि कुठल्याच अर्थाने बरोबरी होऊ शकत नाही। पण केवळ तुम्हाला प्रसिद्धी मिळावी म्हणून तुम्ही अशा पद्धतीने आरोप करताय आणि तुम्ही आरोप करताय आणि आम्ही बघत बसू असं होणार नाही। तुम्हाला योग्य भाषेमध्ये आम्ही उत्तर देऊ शकतो, पण तुमच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी तुम्हाला समज देणं आवश्यक आहे, कारण तुम्ही त्या पक्षाचं काम करता। म्हणून हे पत्र सुनेत्रा वहिनींना दिलेलं आहे। ते असं म्हणतात की राजकीय सूड उगवण्यासाठी हे सगळं केलं जाते, राजकीय वैमनस्यातूनच आमचा राष्ट्रवादीचा निधी जो आहे तो भाजप सातत्याने शून्य करत आलेली आहे। असं असायचं काही कारण नाही। इथं अन्य पक्षातल्या सगळ्या सभासदांना निधी दिला जातो आणि दिलेला पण आहे। केवळ तुमच्या बाबतीत हे घडलं याचा अर्थ सूड वगैरे उगवला असं म्हणण्याचं काही कारण नाही। तुम्हाला केवळ रडायचं आणि माध्यमांसमोर यायचं ही तुमची सवय आहे, पण तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना ही सगळी बाजू मांडली जावी म्हणून या पत्राच्या माध्यमातून आम्ही पोहोचलो आहे। तुम्ही खरं तर राज्यामध्ये एकत्र आहात, सगळे महायुती म्हणून घटक पक्ष म्हणून तुम्ही सगळे एकत्र आहात, मात्र पुण्यामध्ये तुमच्यामध्ये दोस्तीत कुस्ती पाहायला मिळते। हा सगळा वाद जो आहे तो मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे। दोघही या सगळ्यामध्ये समन्वय साधतील का? दोन्ही नेते याच्यात समन्वय साधून तुमच्यात सुलह करतील का? आमच्यात मुळात समन्वय आहेच, केवळ एका माणसाने कुणीतरी अशा पद्धतीने चुकीचं विधान करून याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्यांच्या पक्षातले वरिष्ठ नेते त्यांना योग्य ती समज देतील अशी मला खात्री आहे। पत्राला उत्तर आलंय तुमच्या? नाही, पत्र तर आता दिलेले, त्याला उत्तर यावं असंही माझं म्हणणं नाहीये, परंतु या पत्रावरती निश्चित निर्णय करतील असं मला वाटतं। आपल्यासोबत धीरजी घाटे होते। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्याशी बातचीत केली। विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, पुणे। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।